नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया आजचे वृत्त. जत तालुक्याच्या पूर्व भागातील 42 गावांना अंकलगी तलावातून पाणी पुरवठा. दूषित पाणी पुरवठा होत असल्याने चांगले पाणी देण्याची तुकाराम महाराज यांची मागणी. जत तालुक्यातील 70 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू असून त्यातील पूर्व भागातील 42 गावे व वाड्या वस्त्यांना अंकलगी तालुका जत येथील तलावातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र त्या तलावातील पाणी संपत आले असून त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होणार आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील चिखलगी भुयार या ठिकाणीहून पंढरपूर येथून 35 गावासाठी पाणी पुरवठ्याची सोय केली असून या ठिकाणी स्वच्छ पाणी आहे. यासाठी सोलापूर येथील प्रशासनाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून येथून टँकरने जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी पाणी देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी गोंधळेवाडी तालुका जत येथील मठाधीश माननीय तुकाराम महाराज यांनी प्रांताधिकारी माननीय तुषार ठोंबरे व तहसीलदार माननीय सचिन पाटील यांना आज निवेदनाद्वारे केली आहे. या ठिकाणी आलो. जत पूर्व भागातील 42 गावांच्या पाण्याचा प्रश्न गेले अनेक दिवस जत पूर्व भागातील भेसळत आहे. जे परिस्थिती फार बिकट आणि गंभीर बनत चाललेली आहे. या सध्या आचारसंहिता आणि बाकीच्या गोष्टी प्रशासकाच्या माध्यमातून उपलब्ध होतात आणि त्यावरती वेळेत मात नाही होत आणि बरोबर आचारसंहिता ही एकदम उन्हाळ्यामध्ये आलेली आहे. तर आमचा जो प्रश्न आहे सध्या की जनता जिवंत राहिल्यानंतरच मतदान करणार आहे आणि जर खरोखर पाण्याची अडचण जर संपत नसेल आणि पाण्यासाठी परत काही वाट बघावं लागत असेल मग प्रशासक त्यावरती विचार करून सांगत असेल तर त्यामुळे वेळ जातो. तर माझी प्रशासनाला एक विनंती होती की ह्या पूर्व भागातील जनतेसाठी पाण्याचा जो प्रश्न सध्या 42 गावांना टँकरच्या माध्यमातून चालू आहे. प्रशासन चांगल्या पद्धतीने यंत्रणा पण त्याने केलेली आहे. फक्त आम्हाला असं म्हणणं होतं की अंकली तलावामधून पाण्याची जी क्षमता जी आता सध्याची गाडी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि आता त्या ठिकाणी इतकं गढूळ पाणी आहे की त्यामुळं शरीराला म्हणजे जे जनता आहे त्या पाण्याचं नाव इलाज साधं पाण्याने त्या तोंड पण धुवू शकत नाही एवढं बेकार पाणी. मी बाटलीमध्ये पाणी पण आणलेलं आहे. आता मी तहसीलदार साहेबांना ती परिस्थिती सांगितली तर पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी पाण्याची दुसरीकडे करावी असं एक निवेदन मी आज तहसीलदार साहेबांना आणि प्रांत साहेबांना पण देतो आहे की बाबांनो आम्हाला जी आता अडचण आहे की पाणी लागणार आहे म्हणून तुम्ही कुठलंही पाणी आणि कसे पाणी प्रशासकाने आम्हाला मिळवले त्यांनी प्रयत्न करत आहेत. तर त्यांना पर्याय मार्ग म्हणून आपण मंगळवेढा तालुक्यातील आता कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी आपण बाकीची मंडळी प्रयत्न करतात. तर आपल्या जवळच पंढरपुरामधून जे तपोवन रेवून चिखलगी या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन चांगली आलेली आहे. तर त्या ठिकाणून पर्यायी व्यवस्था त्यातल्या स्थानिक कलेक्टर साहेबाशी प्रांत साहेबाशी चर्चा करून आमच्या अधिकाऱ्यांनी जर केली तर त्या ठिकाणाहून पाणी जाडरबोलू असेल त्याचबरोबर माडगाळ असेल अंकलगी असेल गुड्डापूर असेल त्याचबरोबर उटकी असेल ह्या भागातील लोकांना ते पाणी मिळू शकतं आहे. आणि तिथल्या जर अधिकाऱ्यांशी जर चर्चा केली की तिथलं पाणी म्हणजे आता पंढरपुरावरून 50 किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी 35 गावासाठी पाणी तिथल्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे. तर त्यांना रिक्वेस्ट करून एक 10-20 टँकर आपल्याला जर मिळत असतील तर ते बरं होईल. एक कल्पना मला सुचली आणि ती मी आज तहसीलदार साहेबांच्या पुढं मांडलेले की आता तुम्ही बघितलं अंकलगी तलावामधलं पाणी की इतकं बाद पाणी आहे की तुम्ही ते तोंड पण धुवू शकत नाही पायावर ओतून पण घेऊ शकत नाही एवढे बेकार पाणी आहे. आणि हे पाणी आता जत पूर्व भागातील लोक नाईलाजाने पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यांच्या अगदी म्हणजे शरीराशी त्यांच्या ह्या देहाशी खेळल्यासारखं वातावरण सध्याची घडला आज त्या ठिकाणी घडतंय. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की कमीत कमी वेळामध्ये त्यावरती विचार करून तालुका लेवलला आणि सोलापूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून तिथून पाण्याचा मार्ग मिळू शकतो आणि तो अवलंबावा अशी माझी ह्या माध्यमातून विनंती आणि निवेदन आज मी दिलेलं आहे.